भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये आधार कार्ड शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड तसेच लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन शिबिर तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अमृतवेल आयुर्वेद क्लिनिकच्या माध्यमातून आणि डॉक्टर ज्योती जाधव यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचा लाभ खारघरवासियांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे नेते किरण पाटील यांनी यावेळी केले आहे। नमस्कार। 24 फेब्रुवारीला माझा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या सर्वांना माहित असेल, आम्ही दरवर्षी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करत असतो। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नेहमीच एक आदर्श घालून दिलेला आहे की वाढदिवस साजरा करत असताना फक्त पुष्पगुच्छ आणि इतर मनोरंजक आयोजन न करता समाजासाठी आपण काय करू शकतो याच्यावर जास्त भर दिला पाहिजे। आणि त्याच अनुषंगाने पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतदा ठाकूर हे देखील आम्हाला हेच मार्गदर्शन करत असतात की वाढदिवस साजरा करत असताना आपण समाजासाठी आणखी काय जास्तीत जास्त करू शकतो, काय सेवा देऊ शकतो त्या दिवसानिमित्ताने याच्यावर तुम्ही भर द्या। म्हणून आम्ही आज या ठिकाणी 3 दिवसापासून 20 फेब्रुवारी, 21, 22, 23 या चारही दिवशी आम्ही विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। कालपासून आपण आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा आधार कार्डची विविध सेवा असेल, नवीन आधार कार्ड बनवणे, आधार कार्ड लिंक करणे, आधार कार्ड मध्ये अपडेशन असेल, या सुविधा आपण या ठिकाणी देतो। या छोट्या छोट्या सुविधा आहेत, परंतु अतिशय महत्वाच्या आहेत। याच्यासाठी लोकांना खूप ठिकाणी पळापळ करावी लागते, तर त्यांची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी आपण या सुविधांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तसेच मेडिकल ट्रीटमेंट, आयुर्वेदिक ट्रीटमेंट असेल त्या सुद्धा इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। विधी कर्म असेल किंवा फूट मसाज असेल, आणि त्यानंतर आपण लहान मुलांसाठी स्वर्ण प्राशनचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। म्हणजे समाजातील विविध घटकांना या ठिकाणी आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं नाही की ठराविक एका वर्गाला, एका कुटुंबातील सगळ्यांना कुठल्या पद्धतीची सेवा देऊ शकतो त्या पद्धतीने या कॅम्पचं आम्ही आयोजन 4 दिवस केलेलं आहे। 23 तारखेला आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने मी सर्व रहिवाशांना आवाहन करते, सर्व रक्तदात्यांना आवाहन करते की आपण मोठ्या संख्येने येऊन कॅन्सर रुग्णांसाठी आपण रक्तदान करायचं आहे। आणि पुन्हा एकदा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देते या कॅम्पसाठी, ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे। तसेच रहिवाशांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लागलेला आहे, त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद। आपण इथं नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण आज इथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे। या आरोग्य शिबिरामध्ये आपण बीपी चेक करतो, वजन बघतोय आणि त्यानुसारच लोकांच्या काही तक्रारी आहेत त्याचे निवारण करतो। इथे इन्स्टंट पेन मॅनेजमेंट टेक्निक आपल्याकडे आहे, त्याच्याने आपण लोकांच्या वेदना दूर करायचा प्रयत्न करतो। खूप जणांनी या शिबिराचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। उद्या पण हे शिबिर आपलं असंच चालणार आहे। नेत्रा मॅमच्या अध्यक्षतेखाली आपण हे सगळं करतोय। त्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी इथे आम्हाला येऊन ट्रीटमेंट करण्याची संधी दिली आणि भरपूर लोकांना याचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि भरपूर लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि ट्रीटमेंट घ्यावी। आयुर्वेदाचं जे नाव आहे ते पुढे येण्यासाठीच आम्ही हे सगळं करत आहोत। आयुर्वेदात जे जुन्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं वर येण्यासाठी वेदनामुक्ती शिबिर आपण लावलेलं आहे। विद्धकर्म आणि अग्निकर्म, विद्राग्निकर्म हे जे आहे वेदना निवारणासाठी अत्यंत उपयोगी असतं। त्यासोबत पंचकर्म सुद्धा आपण इथे याचा अवेअरनेस करत आहोत। तर धन्यवाद मॅडमचे पण आणि खूप खूप शुभेच्छा मॅडम। पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रिय नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। अतिशय लोकप्रिय अशा ह्या नेत्राताई ह्या पनवेल त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय त्यांना
उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो त्यांच्या कामाच्या निमित्तानं आणि लोकांनी त्यांच्या कामाच्या बद्दल गौरव उद्गार काढलेला आहे. आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याने विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत की ज्या लोकांच्या नित्याच्या गरजा आहेत आणि त्या गरजा भागवण्यासाठी त्याने आरोग्य शिबिर 2 दिवस त्यांनी या सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या काय योजना आहेत, मग लाडकी बहीण असेल अथवा आयुष्यमान कार्ड असेल किंवा केवायसी रेशनिंग कार्ड केवायसी करायचं असेल किंवा योजनेचे कुठलेही कार्ड करायचे असतील, असा लाभ त्यांच्या मतदारसंघातले आणि पनवेल आणि खारघर ह्या परिसरातील त्यांच्या मतदाराने आणि विविध समाजाच्या मंडळींनी धर्माच्या मंडळींनी त्याचा लाभ घेतला आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जनतेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव आहे असं मी मानतो. मी सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज त्यांनी जो काय 2 दिवस हा कार्यक्रम केला त्यामुळे आवर्जून आलो आणि आवर्जून आल्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये मला जे पटलं, मला जे काय वाटलं ते मी जरा थोडस कथित करतो, काव्यामध्ये कथित करतो. देवा म्हणाले मी परत येईन, मी म्हणालो दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. देवा म्हणाला माझं नको तो अश्रू, घाम हवा या नव्या युगाचा मंत्र नवा. मी म्हणालो देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. आमच्या विभागाच्या नगरसेविका नेत्राताई पाटील यांनी आज अनेक उपक्रम इथे चालू केलेले आहेत. आधार कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड आहे, ह्या त्यांनी उपक्रम चालवलेला आहे. अशीच समाजसेवा त्या अखंड करत आहेत. त्याच्यासाठी आमचा पाठिंबा, त्यांनी असंच आम्हाला सहयोग करावा. मॅडमच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक शुभ आशीर्वाद आणि अनेक शुभेच्छा. असं सामाजिक कार्य त्यांनी करत राहू. नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी इथे आज आले आहे. इथे सगळे सुवर्ण प्राशन सगळ्या गोष्टी त्यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी उपलब्ध केले. आधार कार्ड, वोटर आयडी, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला बनवून भेटतील. तर तुम्हाला जे पण काही लाभ घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे. मी आधार कार्ड साठी इथे आलेले. माझा आधार कार्ड अपडेट झाला. माझ्या मुलींना सुवर्ण प्राशन मिळालं आणि त्यांचे मी आभार मानते आणि त्यांनी हे उपलब्ध करून दिले. त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद.